आणि काल्याचं कीर्तन हे माझंच आहे. उठू नका, 1-2 मिनटं. मी अण्णाला अशी विनंती करतो की अण्णा 1-5 मिनटं तुमच्यासाठी सर्वजण तुमचं ऐकायला तयार आहेत, पण तुम्ही 5 मिनटं या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला करावं अशी मी विनंती करतो. श्री क्षेत्र विठ्ठलगड इथे अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 6 दिवसापासून चालू आहे आणि हे बीड जिल्ह्याचं आध्यात्मिक वैभव जे हरिभक्तपरायण रामकृष्ण रणदिवे बापूच्या माध्यमातून जिल्ह्यातील भक्त भाविक गेल्या अनेक वर्षापासून अनुभवतात, पाहतात. आज त्यांच्याच जागेत भगवंताची सेवा करण्याकरता सुंदरते ध्यान उभा विटेवरी कर्कटावरी ठेवून या विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी विराजमान झाली. श्री क्षेत्र विठ्ठलगड नाव त्यांनी दिलं आणि पहिल्या वर्षाच्या नामसप्ताहाला या ठिकाणी सुरुवात झाली. आता मला या ठिकाणी त्यांनी प्रेमापोटी उभा केलं, सांगितलं, त्यांचं म्हणणं डावलता येत नाही. अन्यथा आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले महाराज ह्यांचं सुश्राव्य आतल्या गाठीच्या अभंगाला धरून दे विवेचन या ठिकाणी झालं. ती निर्घाट, आसूडगाठ, सैलगाठ जी काही म्हणायची ती म्हणा आपल्या भौतिक क्षेत्रातल्या साधनाची. तो मनातली गाठ कशी सोडवता येईल याच्याबद्दल अतिशय मुद्देसूद आणि सर्वसामान्याला समजेल एवढ्या सोप्या भाषेमध्ये उदाहरणं घेऊन त्यांनी सांगितलं. आपले प्रकाश बोधले महाराज यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमामध्ये माझा संबंध आला. आम्ही बरोबर अनेक ठिकाणी गेलो. मग दासखेड पाचंगरीपासून दिल्लीपर्यंत मुंबई मंत्रालयात त्यांचा राबता असायचा, आवकजावक असायची. त्यांचं बोलणं, त्यांचं विनोदाच्या माध्यमातून लोकांना खुलवणं, हसवणं आणि अध्यात्म त्यांच्या मनात उतरवणं एवढा हातखंडा संप्रदायातला माणूस मी अभावानं पाहिला. आणि आजही त्यांच्याच परिवारातून, बोधले परिवारातून 350 वर्षाचा ज्याला इतिहास आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, हरचे दासचे जन्म घेती. म्हणजे मानकोजी महाराजचं उदाहरण त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आणि त्यांचा वसा आणि वारसा आणि ती परंपरा अनेक पिढ्यापर्यंत पुढं नेणं आणि ती दृढ आणि जतन करणं हे दिव्य काम आहे. आणि हे काम करत राहणं आणि आज या ठिकाणी ह्या क्षेत्र विठ्ठलगडच्या सप्ताहाच्या निमित्तानं येणं. आणि आमचे रणदिवे बापूजी आता बोलले, मी कुठल्या जातीचं नाही, मी कुठल्या पातीचं नाही, मी कुठल्या धर्माचं नाही. खरंच आहे. कोण कुणाच्या पोटात जन्माला जावं आणि कोण कुणाच्या जातीत जन्माला जावं हे परमेश्वराकडे आहे. संत कबीरानं सांगितलंय, जात ना पूछो साधू की देखे उसका ज्ञान, मोल करो तलवार का देखो ना उसकी म्यान. अहो, तलवारीची चकाकी बघा, तलवारीची धार बघा. म्यानामध्ये म्यान काय बघता, म्यान सोनेरी असते, पण लाकडाची तलवार ठेवली तर काय कामाची ती तलवार. त्यामुळं साधू संत हे कुठल्या जातीत जन्माला आलेत, कुठल्या धर्मात जन्माला आलेत, कुठल्या वर्णात जन्माला आलेत, कुठल्या भागात जन्माला आलेत, ह्यावर त्यांचं मोठेपण ठरत नाही. त्यांच्या अंगभूत ज्ञानामुळं आणि त्याची प्रचिती प्रवचनाच्या माध्यमातून जी आपल्याला येते त्यातनं त्याची महत्ती आणि मोठेपण हे सातत्यानं ठरत घेतं. हा त्रिकालाबाधित सत्य आहे.
आणि त्यामुळं ह्या सर्व बाबीचा मिलाप आता 5 ह्यांनी वाढलेत, तृप्त मनं झालीत सगळ्याची. मी जर या ठिकाणी बोलत राहिलो आणि मग ते सगळं बेचव आणि बेरस होऊन जाईल सगळ्या गोष्टी. मला तशी आईवडिलापासून अध्यात्माची आवड आहे, अध्ययनाची आवड आहे, वाचण्याची आवड आहे आणि कानसेन मी खूप चांगला आहे श्रोता. 2-2 तास बैठकी ठेवून घालून एखाद्याचं ऐकावं वाटलं तर ते मन तृप्त होईपर्यंत ऐकलं. आणि समोरचा माणूस पण सांगणारच असतो, ज्याची वाणी आणि विना, सूर आणि ताल हे एकत्र झाले, जे नाद माधुर्य पसरतो आणि त्याचा जो तृप्तीचा आनंद मिळतो, तो चांगला कानसेन होण्यामागचा आनंद मी वारंवार उपभोगलाय, घेतलेला आहे. आणि त्या तृप्त मनानंच मग लहानपणापासून अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानी राजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु गुरु ज्ञानेश्वराशी. संत ज्ञानेश्वर ज्यांनी चंद्रभागेच्या काठावर पंढरपूरला महाराज येतात, तिथनं जात तोडा आणि समाज जोडा हा नारा दिला नाही, प्रत्यक्षात आणला. अनेक 18 पगड जातीचे संत एकत्र केले. संत चोखामेळासारखा, कानोपात्रासारखा दलित आणि बौद्ध समाज जन्मलेले संत, ज्यांनी म्हणलं की ऊस डोंगा पर रस नवे डोंगा, काय भुलरशा वरली आरंगा. ऊस वाकडा आहे पण रस वाकडा नाही, रस गोड आहे. वरल्या दिखाव्याला काय बोलता तुम्ही, म्हणजे एवढे मार्मिक वर्ण करणारी संत 18 पगड जातीत होऊन गेली. ही वारकरी संप्रदायाचं स्थापना झाली चंद्रभागेच्या काठावर. उगमाला जरी छोटं वाटलं तरी ह्याचं पात्र विस्तीर्ण होत गेलं. नदी प्रवाह जसा पुढे जातो, खोल, संथ आणि व्यापक मोठा प्रवाह होतो. आणि ही आध्यात्मिक समतेचा प्रवाह ह्यांनी पूर्ण महाराष्ट्र सिंचिला, महाराष्ट्री मनं सिंचिली. आणि त्यामुळं आज आळंदी असेल, पंढरपूर असेल, पैठण असेल, या ठिकाणी महाराज मी सांगू इच्छितो की आमचा बीड जिल्हा अनेक बाबतीत मागासलेला आहे, अविकसित आहे, निसर्गाची अवकृपा आहे, अवकाळी झोडपलं आहे, कधी पाऊस नाही पडत, अनेक ठिकाणी टँकरची गरज आहे, पाणी नाही मिळत. हे सगळं जरी असलं तरी एक बाबतीत मात्र मी म्हणू शकेल, आणि लोकही म्हणतात की आज पंढरपूरची वारी आजोबापासून नातवापर्यंत असलेली वारी आणि गळ्यात माळ हे घालणारे लोक जास्त बीड जिल्ह्यात आहेत. आणि देवाचं मोठेपण संताच्या हे भक्ताच्या भक्तीमध्ये असतं, त्यात साचवलेलं असतं. आणि त्यामुळं हे वारकरी संप्रदायाची जी ताण आहे ही सांभाळण्याचं काम हे बीड जिल्ह्यानं केलं आहे. आणि त्यामुळं आध्यात्मिक श्रीमंती आणि वैभव या बीड जिल्ह्याचं खूप मोठं आहे. आणि त्याला हा वारसा प्रचंड आमचे सद्गुरू बाबा भाऊ, त्यांचे गुरु बंकट स्वामी, ज्या बंकट स्वामीला 2 हिरे निवडले आणि त्यांना पैलू पाडले, भाऊ आणि बाबाला, तर हा बीड जिल्हा आहे. बीड जिल्ह्यातला हा वारसा खूप मोठा आहे, तो आम्ही विसरतोय. पण आपले अनेक लोक जतन करतायत आणि ते खरंच पावित्र्य आणि महात्म्य ह्या बीड जिल्ह्याला मी पण कीर्तन, मला वाटतं मी असं बोलायला लागलो की असं बोलू शकाल, एक अर्धा पाऊण तास मी बोलू शकाल, पण मी नाही बोलणार, कारण ही गादी म्हणजे या ठिकाणी महाराज बसलेत, बोधले महाराज बसलेत. तुमच्या ह्या तिकडे आलो होतो मी, तालुक्यात तुमचं जे संस्थान आहे कळमला, डिकसळला, तिथंही मग पर्यटन खातं माझ्याकडे असताना काही सेवा करायचा, खारीचा वाटा, मलाही तिथला खारीचा वाटा मिळाला की मी प्रकाश बोधले महाराजांनी आग्रह केला, मग वर्ग मंत्रालयापासून काही करता येईल तिथं डिकसळला ते पण करायचा प्रयत्न केला, राज्यात करायचा प्रयत्न केला, जिल्ह्यात आम्ही करतोय. सगळे गट, सगळे संत महात्मे जे वारकरी संप्रदायाची पताका फडकवत ठेवतात बीड जिल्ह्यामध्ये, ते आमचं वैभव आहे. आणि सगळं जतन करणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. हा जगन्नाथाचा रथ आहे, कुणी एकट्यानं रेटला म्हणल्यावर पुढं जाणार नाही. हा रथ असंख्य हात भक्तभाविकाचे हा रथ पुढं रेटण्यास लागतील. आणि त्याचंच एक कडी म्हणून या ठिकाणी श्री क्षेत्र विठ्ठलगडाची आज शुभारंभ होतोय, स्थापना होतोय. मला वाटतं पाटोदेकरांच्या दृष्टीनं अतिशय भाग्याचा क्षण आहे, असा भाग्याचा दिवस आहे की या ठिकाणी ही महान विभूती ज्यांनी प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची यथार्थ सांगड घातली,
म्हणजे नुसता परमार्थ नाही, प्रपंच करून परमार्थ करणं. जसं संत तुकोबारायाने आपल्याकडे आदर्श ठेवला, त्याच पावलावर पाऊल टाकून मला वाटतं अशी महात्मे पण या ठिकाणी होत आहेत. त्या सगळ्यांना मी नमन करतो. अधिक काळ लांबत नाही, महाराजालाही नमन करतो. कधी योग आला भेटीचा अवश्य पंढरपूरला येईल, आपले आशीर्वाद घेईल. धन्यवाद.